गाईज आमना घर उचून टाकी म्हण इतलाच भंगार होई जायला होता ना ममता डाबीत वर तरी जायला म्हण बापर कितला बर नाव आहे धाव पप्पा ऐदा का गाईज 210 रुपया दिने अक्का माय 210 रुपयाना बर ना बटा चला मग गाईज आता येन भोसवन आहे गादी ये ना बाहेर ऊन मग आली राही ना येत आमू चला दर ताण ना आती गचाल थांब उभार थांब उभे थांब नमून चमका राहता आमने गम तर मग स्वागत गाईस आज ना ब्लॉग में भोसवन सकाळीच ना वाजी राहना येत 9 आणि म्हणे अंगठून दुसण तयारी बी हुई गी आणि ममता डाय रांता रांता खावायला लागते जायला पाक हात मोरी राही नाही का काय काय राही नाही बरं वय ना तर गॅसला याय जायला ना तर बाहेर हा रांधाय गया बरा गॅसला याय जायला ना तर भोसवन 11 किंवा 12 वाजे जायला राहतात डायरेक्ट रांधता रांधता ममताला ना आज दका 9 वाजाशी रांधाय गया भाकरी बांधा भाकरी भाजी बटास बुई जायला तिथं ती भाजी शिजी राही नाही आणि दका खावायला लागते जायला भूक लागे जायला तिला तर अक्का महिना भी खावाय गया गाईस आणि मी लेट उठना ना ते मग अंगठून द्यावा लागू टाइम लागी गया ते मग म्हणा काही खावायला ना अजून मी ना 10 वाजताच खासो आता डायरेक्ट 9 मेस्त ना 2 पराठा खायली ना चालू मग सकाळी म्हणा आखो मागी राही ना तो दका तथा टीव्ही दखी राही ना गाईज आमना घर उचून टाकी म्हण इतलाच भंगार होई जायला होता ना हे म्हण गाडीनं पानं येत आखो एक पान येत ममता जुंडी राही नाही म्हणजे एक ना 2 पानं राहिल अजून ती जुंडी राही नाही ममता आणि मी तर आणवी दका आटे पुरी खी राही नाही चला राहू देता टेप होता लय भाऊ आता लयता टेप लय मना येता सेंटिंग काम करा ना मना येता सेंटिंग काम करा ना दीदी कितला येंग ना याचा व्याख्या सावटा भंगार येंग ना गाईच डायरेक्ट एक थैली बरी जायला नुसतं लोकनच नाही एक थैली बरी जायला बाकी नाही ना कापूरनं फायबरनं वस्तू का तर काही बयत न उमेश न खेवाण्या नको आणवी आणवी तर निघते काय बी कर रही नाही यार कारण ममता डाबीत वर तरी जायला म्हण बापर डाबीत वर दोन्ही मायले एका चरी जायला 9 उमेश दिन ममता बी आना गाई जायदा का को पित्तय ना घंटा सापड नाही आव बी नाही काव दू आम रवू दिसत जास्त खतरनाक हमने आणवीला रवू दिसत टाक्यावाला दका आणवी खी नाही दका आणवी खावायला लागते गे येन बसून काही बघ कामात आहे पित्तयनी वस्तू का नाही एक नंबर बांडगी लागत हा होतून बय दका 9 मेस मोजी राही ना या आणवीला को कितली कितला फुटर आहे इथलाच दाव नको आत शिराय जायता पै ग सर ठेव दे बिनला नाही दा काय बाई आई मला ना माहिती होता पण ना याद परी जायला गाई आई ना भजनी मंडळीच पर आहे आई वस्तू आई दा का असे 2 रथ म्हणजे या असे धरेल रथ ना असे वाजत तिसला काय म्हणत चला यादच परी जायला मला कमेंट मग सांगे द्या भाऊ तुम्हाला जर माहीत होईल आई वस्तू कमेंट में सांगी द्या मला मग याद येईल मला कितला नाही काय बरं भंगार दाखवत अक्का माय जायला एकाला कितला पैसा येत बरं त्या भंगारना पण फायबरण्या वस्तू का जास्ती येत लोकनं येणं थोडं कमी लोकनं बी तरी दरच्यानं 8-9 किलो इजी लोखंड डायरेक्ट हो ओप्पा अक्का पसारा होई गया ना अक्का माई गई किसन आको कितला बर नाव आहे धाव ओप्पा कितला ना बर नाव आहे मा बडा काय होय ना कासो ना आयदा का गाईस 210 रुपया दिने अक्का माय 210 रुपया ना बर ना बटा फायबर ना वस्तू कान लोकन मिशन नव्हे 260 रुपया वयनालात का 210 210 210 वयनालात गाईज
ममताला येणं बंगार काढता काढता पाणी चुचायली ना ते पोटरीला डायरेक्ट दखारच आई दखा आई मी दखार तुमला आव दखा गाईज आव चायली ना डायरेक्ट 9 मेस त्याला डायरेक्ट चोरा करी देल दका डा डोकी धरीन दाबी देल 9 मेस त्याला दखारच होता नाही कया चाव ना मग आगीन माराय ना दखार डायरेक्ट हा तू माग तुला कोण जागावपणा करा सांग गाई बेक्का चायले ममताला पुरा आगीन माराय नाही हो आणि अक्का माय नाही आज डायरेक्ट बंगार मग 200 रुपया रोज पाळली नाही येत भोसण चला मग गाई आता येन भोसण आहे गादी ये ना बाहेर ऊन मग काढी राही नाही येत आमू 2 खाटा टाकी दिनत बाहेर आता ताण सूट ताना ए नवम्या तू म्हणता ताण धरा मी आता धर चला उचला हा उचला बापरे परत धर नाही तर गुंडा वाकरवली गे आणि ठोकायली गादी थांब हा मला बाहेर जाऊ द्या दर नवम्या तू तान धरणार आहे ती ममतानी येणार का थांब हा आई आटे काय होई गया वाकरी चला चला दर ताण नाही आती गचाल थांब उभा थांब उभी रे कर आती घरी आती तू पण ताण थांब 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 नमून चमका राहता आमनी गम टाके तान खाते सुंदर बरोबर ना कशा हो भाई बेक्का जरवती गाईस गादी डायरेक्ट घाम का टाक खरंच चालय पहिलं आता आको येन गाईस अशी आको थोडा टाइम 1-1.5 तास मग आको पलटाई देना परी ते मग येणं ते काय म्हणत ते काहीतरी सत्य मग आई आणवी येणं मुतीनं वल्ली करी द्यायला रे बटी पहिलं आता आता बेक्कार आवाज चालू आज ओ बाबरे आहा कसे गादे उचलत आमू हा वतून बाई दर आणवी बी नाच गाई काय हो चाललंय रे भाऊ लय तर काही काढ ना तू आई पलंग जोर होती म्हणा बाप पलंग जा राहिलाय नाही गाईज ममता का आज बटा आवडून ते किती काय जा कारण की ना आजन बोसन आमुडा बंगार इकणार 210 रुपयाना इकडे ना आमना बंगार नको आणि आता का 9 मेसला मग गाडी ना नट साप ना ते तटाले कॅरी येईन आपली पाय ठेवानी चिवाला नट बटार ना परी गाई चला मना ब्यांग तोंड दवाई गया भूषण आणि संध्याकाळी ना येणं 5 वाजे गया आमने गादी येणं बाहेरच पडेल डायरेक्ट सकाळी ना सुकारेल होतात तिला खाटवर आहे का अधिक ममता घरी रही नाही चला चराई दे तुवर चराव चल उचल थांब थांब चल जी गाईस का जर डायरेक्ट मारले कधी खर का वाटत नेमकं भूषण आहे गाडी का काय अशी म्हणा बापरे बरोबर आहे आता 9 मेस काय को गए ना 9 मेस न अजून अंगत दोई रहे ना आनंद काम ने तयारी हुई गई सब बटा जनस ने आणवे ने भी तयारी हुई गई ना आणवे आया था आया था हाँ बाय बाय टाटा बाय बाय टाटा आणवीसन गाईस घर में आम 3 जण येत ना तरी आमला ना 3 जण असला बेक्का किदा टाकेल रही
गरीब मा कमाईवर, गरीब मा मावर, गरीब मा ममतावर. आणि झोपच ना गाई सकाळला ये ना फक्त रांधा बुजान टाइमला झोपेल राहती इकली तिकली. मग उठणे काय आहे ना डायरेक्ट दुपारने जागी राहीन बसून डायरेक्ट जागीच राहील. आणि आता अंग डोयलच ना ती ना आता बरोबर झोप येते थोडा टाइम. मग सांगणार गाईस तुम्हाला म्हणता आणवी आहे ना चालू झोपेची दका दका चालू झोपे घेते डायरेक्ट. तेरा ना आव टाइमला जर आमटोन जर दोई दिनत ना डायरेक्ट झोपी जायला रे थोडाफार दूध पिणे का डायरेक्ट झोपी जाय. मग आता ये ना ममताला टेन्शन ना रांधा बुजाला डायरेक्ट रांधाना सुरू कर दी. आणि आमना 9 मेज भी पई गया वो तैयारी कर ली ना तो बाहर बिन तथा पई गया. ऐदा का ममता ते भांड घसी रही नहीं है आणि कमाई गई है चिकन लेवाला बस स्टँड वर. गाडी मग पेट्रोल नाही आहे ते मग मी जाईना रही ना सध्या कमाई जायला चिकन लेवाला. गाडी म्हणजे पेट्रोल आणि मग मी जातो कधी. आणि ऐदा का ममतानं बी भांड घसाय गेल्यात आता अजून कमाई येईल नाही आहे. पण काय ना काय बाहेर रांधाना नाही आहे घरमध्ये रांधाना गॅसवर. तर ममता बी भांड बिंड रशिदी भाकऱ्या बुकऱ्या टाके तिथला मग कमाई लागी. आधी ये ना गाई जामू ये ना भाजी भाकर रोट्या आणि भात असे बनायला होतात. आज डायरेक्ट खिचडी बनाय टाकसूत. काल दिन सांगितलं ना मी ममताला म्हणतो खिचडी बनाय टाकूत पण काही बनवणत ना हा डायरेक्ट ओरिजिनल मग खिचडी बनाय टाकसूत एकदम भारी. बटाटा बी येत एक नंबर लागत. आणि ये ना आमू ये ना मस्त पैकी चवया जर बिजार राहतात मग टाकाय जातात कधी मठ बीट लईना परी दुकान विन. फायदा का गई टमाटा कोथंबीर कांदा काराय गया फक्त बटाटा काय ना कार नाही ममता काय ना काय चुरा हुई जातो खिचडी मग ते मग खाईना रही आणवी निघूनता टाकी देते ना 1-2 का काय जमाव. हा आता म्हणतात टाकी देते 1-2 थोडा फार बी जर चिकन राही ना बसून टाकेल खिचडी मग तर भारी वाट खावाला बी मस्त जाय खिचडी. अक्का माई पण अजून येईल नाही गाईज अक्का माई दका चिकन लई ना चिकननी साथ मध्ये खातात आणि भाजीपाला ना बाजार बी करी लई नी आणि दारणनी नजदीच निंगी गई आणि काही ना जागी येते मग ती बशी आपल्याला तमाईने घर अक्का नंबर लय तिली कोथंबीर थोडा सावटा कारते नाही ममता का वही जी सकाळी बी पुरी जी का. पण पुरा बारीक तांदूळ येत नाही या पण बारीक एक नंबर. चला गाईज मग आता ममता बसनी खिचडी बनवायला. आता मी बी जाय दुकानना गमतीन बहुत फिरली आहे ना परी. आणि तुम्हाला आज ना ब्लॉग जर पसंत गुणावीन लाईक कर द्या. जो चॅनलवर नवीन वी तो या ना सबस्क्राईब कर द्या. चला मग भेटूत नंतर ना ब्लॉग मध्ये टाटा बाय.